प्रभाग नंबर 5 चा एससी उमेदवार आहे औचा। मी रिकाउंटिंग साठी बसलेला आहे इथं। क्रांती डोंबे मॅडम जे आरो होते आमचे प्रभाग नंबर 4, 5 आणि 9 चे, मी त्यांच्याकडे जेव्हा त्यांच्याकडे मी गेलो तेव्हा 3:30 वाजत होते। मी म्हणलो मॅडम मला जे म्हणजे हे करायचं रिकाउंटिंग करायचं म्हणून मॅडमला ते ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांच्याकडे लेटर म्हणे आता थांबा तुम्ही, थोडा वेळ आहे म्हणे, आमचं कॅल्क्युलेशन झालं ना। मला 1.5 तास त्यांनी परेशान केले, थांबा थांबा म्हणून। मी गेलो की मध्ये पोलीसवाल्याला सांगत की बाहेर निघा, यांना बाहेर काढा, जरासा बाहेर काढा म्हणून। नंतर मी तिथं 4 वाजले होते तेव्हा, 4:15 वाजले होते तेव्हा मी म्हणलो मॅडम घ्या, नाही नाही आता घेऊ शकत नाही म्हणे, वेळ संपला बोले, आम्ही डिक्लेअर करून टाकले बोले। मी म्हणलो मॅडम मी केव्हापासून तुमच्याकडे थांबलेला आहे आणि तुम्हाला हे देत आहे मी ऑब्जेक्ट तुम्हाला की बाबा मला रिकाउंटिंग करायचं आहे म्हणून। नाही आता काय होऊ शकत नाही म्हणे, जे मी डिसिजन घेतली ते अंतिम आहे, तुम्हाला कुठं जायचं जा, काय करायचं का करा म्हणून त्यांनी केलं सर। मी फक्त न्यायासाठी बसलेला आहे इथं, मला न्याय पाहिजे। मी इथं इथं बसलेला आहे, मी कमिशनर ऑफिसपाशी। मला सकाळी कमिशनर साहेबाला भेटायचं आणि मला न्याय घ्यायचा आहे। मला 5 नंबरची माझ्या अची रिकाउंटिंग करून घ्यायचं आहे। तुमची काय आपली राहील? मला कोणते आंदोलन करणं पडलं तर मी ते आंदोलन करणार आहे। मी कुठं मागे हटणार नाही जेव्हापर्यंत माझा हक्क भेटणार नाही। आणि मला प्रभाग क्रमांक 5 मध्ये रिकाउंटिंग झाल्यापर्यंत मी थांबणार नाही। तिथं आपल्या परंतु कोणी आले नाही सर, अधिकारी कर्मचारी नाही कोणीच नाही आले माझ्याकडे आतापर्यंत। मी काय सांगू शकत नाही सर, मी काय सांगू शकत नाही किती दिवस होणार आहे। मी बेमुदत बसलेला आहे इथं। हा